तर सोलापूरमध्ये महापालिकेत युतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यास वरिष्ठांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभारी धैर्यशील मोहिते पाटलांनी हे वक्तव्य केलं. अजून काही ऑफर आलेली नाही. आली तर नक्कीच आम्ही सगळेजण सोलापुरातल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन विचार करू. अजून त्या पद्धतीचं काय ऑफर आलेली नाही कोणाची, परंतु शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर आमची सातत्याने चर्चा चालू आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातोय. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकांच्या युतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही. अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती खासदार सुनील तटकर यांनी दिली. पुण्यातलं आणि पिंपरी चिंचवड स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा परवापासून पुण्यामध्ये आहेत. जवळपास 13 ते 14 तास बसून मुलाखती सुद्धा घेतल्या, पिंपरी चिंचवडचं सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये पूर्णपणाने तिथले उमेदवार निवडीची प्रक्रिया असेल, इतर काय बाबी असेल त्याची चर्चा त्या ठिकाणी करत आहेत. पुण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा, मी अशी आमची संयुक्तपणाने चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुण्यामध्ये सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार नाही. त्याच्या पाठीमागे त्यांनी एक निवडणुकीचं लॉजिक सांगितलं, त्याला दादांनी त्या ठिकाणी दुजोरा दिला.